मी रामनाथ पेठे. मला साधारण 1 वर्षापूर्वी सकाळी फिरता फिरता पायाला थोडासा त्रास झाला होता. मला डायबिटीज असल्यामुळे रोज कमीत कमी 2 किलोमीटर मी पायी चालायचो सकाळी पहाटे. त्याच्यातच मला एकदा अचानक सुरुवातीला पाय दुखायला लागला होता फक्त एकच. नंतर मी म्हटलं दुखत असेल, हे होत असेल, गोळ्या औषधं घेऊन पुढं कंटिन्यू केला माझा व्यायाम. आणि मग एक वर्षापूर्वी साधारण असं अचानक झालं की मला आहे ना, माझा पाय हा उजवा पाय आहे ना, वर उचलता यायचा नाही. मग तेव्हा चालतच राहिलो ना, तर शेवटी हा पाय असा फरफटत चालायची इतकी परिस्थिती आली. मला समोरचा माणूस सांगायचा, तू असं फरफट पाय का वर येतो, दुखतंय तर पाय उचलता येत नाही. मग अशा ह्याच्यात मी नाशिकला बऱ्याच 4-5 ठिकाणी ट्रीटमेंटसाठी गेलो, दाखवलं. तिकडं फिरायला यायचं या बाजूला तवलीच्या डोंगरावर. तर मी हे पाहिलेलं होतं, नाशिक पॅरालिसिस सेंटर. मग मी अचानक एक दिवशी इथं सहज आलो, चर्चा केली. इथल्या ते डॉक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सगळे रिपोर्ट घेऊन दिले. मग मी माझे एम आर आय आणि ते सगळे फोटो, सगळ्याकडचे ट्रीटमेंटचे चिठ्ठ्या, औषधं, डॉक्टरचे सगळे गोळ्यांचं ते असतं ते सगळं घेऊन आलो, त्यांना दाखवलं. आणि मग त्यांनी त्याच्यावर अभ्यास केल्यावर मला सांगितलं, तुम्हाला इथं साधारण 1 महिना ट्रीटमेंट घ्यावं लागेल. मी तयारी दाखवली, म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. कारण मी इथं मला कसं, माझं घर इथून 2 किलोमीटरवर आहे, त्यामुळं मला परवडायचं ते. मग मी इथे यायला लागलो रोज, पॅरालिसिस सेंटर मध्ये रोज यायला लागलो. घरून मला रोज सकाळी कुणीतरी गाडीवर सोडून द्यायचं इथं, परत 12-12:30 वाजता घ्यायला यायची. आणि अशा प्रकारे मी जवळजवळ 1 महिना इथं फिजिओथेरपीला हे केलं. 1 महिना फिजिओथेरपी केली, पंचर केलं, आयुर्वेद पंचकर्म केले. आणि त्याच्यातनं मला आज असा इफेक्ट झाला की माझा हा पाय जवळजवळ 80-85% एकदम ओके झाला. आता मी घरात मला अगोदर जिना चढताना सुद्धा त्रास व्हायचा. आता आज माझी परिस्थिती अशी आहे की मी जिना सुद्धा मोकळा ढाकळा आरामशीर पाय उचलून फिरतो, पाय उचलून उतरतो. पुन्हा मला गाडी चालवायला त्रास व्हायचा, आता मी गाडी चालवतो स्वतः, मी गाडीवर यायला लागलो.